नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलं की सावलीचा कार्यक्रम असतो गाण्याचा. जबरदस्त अशी कार्यक्रमाची तयारी झालेली असते, सगळं व्यवस्थित असतं आणि आज कार्यक्रमाचा दिवस असतो. सारंगने अबीरला सिंहगडावर फिरायला घेऊन जायचं, एन्जॉय करायची आणि बरोबर कामाच्या वेळेत म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेत तिथे आणून सोडवायचं असं ठरलेलं असतं. ओवी सुद्धा सगळे पूर्ण रियाज वगैरे करून तयार असते, पण मोनिकाने तिला रूम मध्ये डांबवून ठेवलेलं असतं. त्यामुळे ती आता कार्यक्रमाला कशी येणार आणि सावली बरोबरचं जे गाणं आहे ते कसं गाणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पडली आहेत ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार याचा तुम्हाला वाटतंच आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ट्विस्ट कसा धमाकेदार होतो हे तुम्ही बघतच राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आत्तापर्यंत आपण असं बघितलं की आता सारंग सांगितलेलं असतं सारंगने बबलूला की मी आता साताऱ्यावरनं येतोय आणि परत आतमध्ये यायचं म्हटलं पुण्यात तर पुण्याचे ट्रॅफिक तुला माहितीच आहे. त्यापेक्षा तू सिंहगडला रोडवर अबीरला आणून सोडव गाडीने आणि तोपर्यंत मी इकडून येतोच आहे, म्हणजे माझा वेळही वाचेल आणि तेवढ्या वेळात त्याला घेऊन मी लगेच सिंहगडावर जाईल आणि पूर्ण गड फिरून 4 वाजेपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी येतो. बबलूला आता सारंगने सगळं समजून सांगितलेलं असतं आणि बबलू म्हणतो हो सारंगदा तू सांगितलंय ते आणि अगदी तसंच करतो. ठरल्याप्रमाणे अबीर सुद्धा तयार होऊन आता गुरुकुलच्या बाहेर येऊन थांबलेला असतो आणि तो वाटच बघत असतो. हा विसरून गेला की काय, सुपर हिरो सगळं विसरून जाऊन त्याच्या कामाला लागला की काय. कारण तो म्हणाला होता की सिंहगडावर आपल्याला जायचंय आणि तू तयार राहा. मी तर तयार राहिलोय, पण तो ना फोन उचलतोय ना स्वतः आलाय. आता करायचं काय. बबलू येणार आहे हे अबीरला माहितीच नसतं. आता हा विचार करत असतो, सारंगला फोन लावत असतो. तेवढ्यात काय तिथे बबलू येतो आणि आता बबलूने याला घेतलेलं असतं आणि हे दोघे मिळून आता सिंहगडावर त्या हायवेवर जाणार असतात. हायवेवर सारंगच्या ताब्यात द्यायचं आणि बबलू परत माघारी येणार असतो असं त्यांचं ठरलंय आणि त्याप्रमाणे सगळं काही छान असं चाललेलं असतं. बबलू आता अबीरला उचलतो आणि तिथून ते निघालेले असतात. थोडेसे दूर जातात की काही गुंड याचा पाठलाग करतच असतात. बरोबर काही गुंडांनी पाठलाग करत करत बरेच लांबपर्यंत आलेले असतात. बबलूच्या लक्षात येतं की हे लोक आपल्या मागे गुरुकुल पासून आहेत, त्यांनी आपला पिच्छा सोडलेला नाहीच आहे. बबलू अजून स्पीडमध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो, पण आता अबीर घाबरलेला असतो. अबीर जेव्हा गाडीतून बघतो की त्या गाडीतून जो माणूस दिसतोय तो दुसरा तिसरा कुणी नसून रतन आहे, तेव्हा जोरात ओरडतो की हा तर रतन आहे. बबलू काका, हा रतन शेठ आहे, रतन शेठ बेळगावचा. आणि तो माझा पाठलाग का करतोय, कारण त्याने याच्या आधीही मला किडनॅप केलं पैशांसाठी आणि आत्ता सुद्धा किडनॅप करण्यासाठीच माझा पाठलाग करत असेल. माझ्या आईला याचे पैसे द्यायचेत ना, त्यासाठी तो धडपड करतोय आणि माझा पाठलाग करतोय. आता त्याला पैसा घ्यायचा आहे म्हणून तो मला धरणार आहे. आपण इथून पटकन जाऊया. बबलू म्हणतो हो माझ्याही लक्षात आलंय की हा माणूस आपला पाठलाग करतोय, आपण इथून निघूच या. पुढून परत काही गुंड येतात, काही गाड्या येतात. बबलूला आणि अबीरला बरोबर त्यांनी मध्य रस्त्यावर अडवलेलं असतं. आता बबलूला काही एकटा असल्यामुळे प्रतिकार करता येत नाही, तरी सुद्धा तो अबीरला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. रतनने अबीरला ओढलेला असतो आणि अबीर काय रे कुठे पळत होता मला बघून. अहो रतन काका तुम्ही बघितलं ना तुम्हाला मी. अबीर आता खोटं नाटक करतो, घाबरलेला तर असतो पण घाबरलो नाही असं दाखवत असतो. आता मात्र रतनच्या तावडीत गेलेला असतो अबीर. त्याने घट्ट असं त्याला पकडलेलं असतं आणि बबलू जेव्हा म्हणतो की त्या पोराला इकडे द्या, तेव्हा रतन काय ऐकत नसतो. याचा आणि माझा जुना हिशोब आहे, तो चुकता करायचा आहे, तू इथून निघून जा, तुझा काही एक संबंध नाहीये. बबलू म्हणतो असं कसं, सारंगदादांनी याला बोलवलंय आणि सारंगदादापर्यंत याला वेळेवर पोहोचवणं माझं कर्तव्य. मी याला जोपर्यंत सारंगदादाच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत माझं कर्तव्य पूर्ण होत नाही. त्यामुळे अबीरला माझ्या ताब्यात द्या, मी त्याच्यापर्यंत पोहोचवतो, मग तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. रतनच्या गुंडांनी बबलूला बेदम असं मारलेलं असतं आणि बबलू आता खाली कोसळलेला असतो. रतनचे गुंड बबलूला तिथे सोडून देतात आणि अबीरला घेऊन रतनची गाडी निघून गेलेली असते. बबलू आता शुद्धीवर येतो, स्वतःला सावरतो आणि पहिला फोन त्याने सारंगला लावलेला असतो. सारंगदा इथे खूप मोठा राडा झालाय. सारंग म्हणतो काय झालंय बबलू. अरे काही गुंड आली होती, त्याने माझ्यावर हमला केला, अबीरवर हमला केला आणि मला खूप मारलंय त्या लोकांनी आणि मला रस्त्यावर असंच टाकून दिलंय आणि अबीरला घेऊन ते पळालेत. कुणीतरी रतन नावाचा गुंड होता, अबीरने बरोबर ओळखलाय. आता मात्र सारंग जेव्हा रतनचं नाव ऐकतो तेव्हा तळपायाच्या अगदी मस्तकात गेलेली असते. या रतनला एवढी अद्दल घडवली तरी पण त्याला अक्कल आली नाही का. हा इथपर्यंत आलाच आणि काय ते एवढ्याशा चिमुकल्या जीवाला परत त्याने किडनॅप केलं. यामुळे सारंगचे आता अगदी संताप होत असतो. काय करू आणि काही नाही, सारंगला काही सुचत नसतं.
आता मात्र सारंग म्हणतो की बबलू, तू जिथे कुठे असशील मला लोकेशन पाठव, तुला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं मी बघतो आणि मग तर मी याला बघूनच घेणार आहे. रतनचा कसा काटा काढायचा माझं मी बघतो. सारंगदा जपून, कारण ती खूप गुंड आहे आणि डेंजर आहे. बबलू म्हणतो असू दे. बबलूने आता सारंगला सांगितलंय की ते गुंड फार डेंजर आहे, जपून काम कर. सारंग म्हणतो असू दे, तू स्वतःची काळजी घे आणि पहिले दवाखान्यात जा. आता सारंगला योग्य ती माहिती मिळालेली असते. कुठच्या दिशेने गेले हे सुद्धा विचारलेलं असतं. सारंग आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि गाडी फिरवतो आणि डायरेक्ट निघालेला असतो रतनच्या दिशेने. रतनला अंदाज सुद्धा नसतो की सारंग पाठलाग करू शकतो आणि सारंग मला या सगळ्या याच्यातून वाचवेल. रतन अगदी अबीरला म्हणत असतो, काय रे अबीऱ्या, इतक्या लांब पळून आला, तुझी आईन तू, आणि कसा पकडलाय बघ की. तुझ्या आईला माझे पैसे द्यायचे नाहीये काय रे, इतक्या लांब ती पळून आलीयस. अहो रतन शेठ, द्यायचंय की, पैसे देण्यासाठी तर आम्ही इथे आलोय ना. आता पैसे साचले की माझी मम्मी तुम्हाला देणारच आहे पैसे. अबीर गोड गोड बोलत असतो आणि रतनला गुंडाळायचा प्रयत्न करतो, पण रतन या वेळेला कुणाच्याही तावडीत येणार नसतो. कारण रतनला माहितीये इतक्या लांब हे पळून आलेत म्हणजे आता काय माय पैसे देणार नाहीये. पण सावली तिच्या याच्याची प्रामाणिक असते. सावली सगळा पैसा माघारी देणार असते. रतनला पैसा देईपर्यंत सुद्धा दम नसतो की त्याने लगेच किडनॅप केलेलं असतं आपल्या अबीरला. सारंग आता काहीही करून अबीरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता गुरुकुलमध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे, त्याची तयारी चाललेली असते. सावली छान अशी साडी नेसून छान तयार झालेली असते. सगळी कार्यक्रमाची तयारी झालेली असते. आता काही वेळातच कार्यक्रम सुरू होणार असतो, तेव्हा सावलीने सगळी तयारी बघितलेली असते. व्यवस्थित सगळी कार्यक्रमाची तयारी झालेली असते. सगळे छान छान असे तयार होऊन आलेले असतात. विद्यार्थी आलेले असतात, टीचर आलेले असतात, पालक आलेले असतात. हॉल असा गच्च भरून गेलेला असतो. आता फक्त थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार असतो, कारण कार्यक्रमाची वेळ दिलेली असते. ती वेळ झाली की कार्यक्रम सुरू होणार असतो. जगन्नाथजी सुद्धा छान असे तयार होता. सावली म्हणते, बाबा सगळं ठीक आहे, अबीर आला नाहीये. तुम्ही म्हटले होते की अबीर वेळेत येणार आहे, मग अबीर आला का नाही? सावली, तू उगाच टेन्शन घेऊ नका. ओवीच्या बाबांच्या बरोबर गेलाय म्हटल्यावर तो वेळेत येणार, आणि ओवीचा बाबा कसा आहे मला माहितीये. आता गेलाय म्हणल्यावर त्याची जबाबदारी आहे ना, तो वेळेत अबीरला इथे आणून घालेल आणि त्यालाही ओवीच्या कार्यक्रमाला यायचंय की. अहो बाबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओवीच कार्यक्रमासाठी आलेली नाहीये. ओवीचं कार्यक्रमाला आली नाही तर मी गाणं कसं म्हणणार? आणि ओवीचं आणि माझं गाणं आहे, त्याच्याशिवाय आमचं गाणं होणारच नाहीये. मग आता करायचं काय? सावली पुढे दोन दोन टेन्शन असतात. एक तर तिचा अबीर आलेला नसतो आणि तिच्याबरोबर गाणारी ओवी सुद्धा आलेली नसते. कारण ओवीला इकडे रूम मध्ये बांधून ठेवलेलं असतं, तिला त्रास दिलेला असतो, टॉर्चर केलेलं असतं, उपाशी ठेवलेलं असतं. का तर तिने गाणं कधीच गाऊ नये म्हणून. हे सगळं काही कारस्थान असतं ते मोनिकाचं. ओवीने गाण्याला जाऊ नये आणि गाण्याचा विषय या घरात परत निघूच नये. आणि तसंही तिला ओवीचा राग येत असतो, त्यात तिला चान्स मिळालेला असतो. तिने अगदी तिलोत्तमाला सुद्धा धुडकावून लावलेलं असतं, कुणाचंही काही ऐकलेलं नसतं. रात्रभर टॉर्चर केलेलं असतं ओवीला आणि अमृताला. अमृता बिचारी रूमच्या बाहेर तर बसलेलीच असते. आता मात्र टॉर्चर करून ती थांबलेली नसते. तिला खायला प्यायला भूक लागलीये म्हणून पाणी सुद्धा तिला देत नसते. शेवटी आता आयडिया लढवलेली असते आणि ओवी चक्कर येऊन पडायचं नाटक करते. अमृता म्हणते, अगं बराच वेळ झाला मोनिका ते ओवीचा आवाज येत नाहीये, चक्कर येऊन पडली की बघ की. तेव्हा मोनिका म्हणते, काही नाटकं करू नको. अमृता म्हणते, ती जर मेली तर केवढ्याला पडेल, तुला कळतंय का? तुझ्यावर येईल ती मेलीये म्हणून आता घाबरून दार उघडलेलं असतं तर खरंच ओवीने नाटक केलेलं असतं चक्कर येऊन पडायचं. अमृता तिला उचलते आणि भरधाव वेगाने पळत सुटलेली असते. हिला आधी दवाखान्यात न्यायला लागणार. हिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तुझ्या बरोबर मी सुद्धा अडकणार आहे. तू काय केलंयस मोनिका, तुला अंदाजा तरी आहे का? या गोष्टीने मोनिका खरंच घाबरून गेलेली असते की खरंच ही ओवी बेशुद्ध पडली का मेलीये. कारण रात्रीपासून तिला पाणी अन्न काहीही मिळालेलं नसतं. त्यामुळे मोनिकाला शंका येते, कदाचित ही पोरगी मेली असेल आणि ही जर मेली तर पोलीस मला पकडून नेतील, कारण मी हिला डांबून ठेवलंय. अमृता आता पळता सुटलेली असते आणि अमृताने आणि ओवीने हे नाटक केलेलं असतं की चक्कर येऊन पडायची तरच त्या घरातून बाहेर पडता येईल. त्यांनी जसं नाटक केलं तसंच चाललेलं असतं. बरोबर अमृता एकटीच घेऊन पळालेली असते. मोनिका घाबरलेली असते आणि ती घरीच थांबते. आता तिला काय करावं आणि काही नाही काही सुचत नसतं. इकडे आता सारंग बरोबर अबीरच्या दिशेने निघालेला असतो आणि अबीरला कुठे ठेवलंय, काय ठेवलंय, ही सगळी सारंगच्या माणसांनी त्याला माहिती दिलेली असते. बरोबर सारंग हिरो सारखी तिथे एंट्री घेतो आणि नेहमीप्रमाणे जसं अबीरला वाचवलंय तसं आत्ता सुद्धा अबीरला वाचवलेलं असतं. त्यात रतनच्या गुंडांना असं काय बेदम मारतो आणि रतनला सुद्धा, आणि सही सलामत अबीर रतनच्या तावडीतून त्यांनी सोडवलेला असतो की अबीरच्या केसालाही धक्का लागलेला नसतो. अगदी व्यवस्थित सुखरूप अबीर रतनच्या तावडीतून तो घेतो. तिकडे ओवी सुद्धा व्यवस्थित अशी निघालेली असते, कारण त्यांनी प्लॅनिंगच तसा केलेला असतो. इकडे अबीर सुद्धा सुखरूप असतो.
एकंदरीत विठुरायाने दोन्हीही मुलांना सावलीच्या सुखरूप ठेवलेलं असतं. मित्रांनो, आता सारंगने अबीरला वाचवलंय, ओवीला अमृताने वाचवलंय आणि आता सावलीला टेन्शन आले, हे दोघे येतील का आणि माझा कार्यक्रम वेळेत होणार का. तर मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. आता सावलीला कुठे माहिती की अबीर सुद्धा वेळेत येणार आहे, कारण सारंगने जबाबदारी घेतली आहे आणि इकडे ओवीला सुद्धा अमृताने बरोबर चक्कर आली आहे असं नाटक करून गुरुकुलमध्ये आणून सोडलेलं असतं. अमृताने वेळेवर ओवीला आणून सोडलेलं असतं, त्यामुळे सावलीचा प्रश्न मिटलेला असतो. ओवी तर आली आहे म्हटल्यावर कार्यक्रमाला सुरुवात होणार आणि आता ओवीच्या बाबांनी अबीरला नेलंय म्हटल्यावर तो सुद्धा वेळेत आणून घालणार. आता मित्रांनो, आपण बघूच या. ओवी, सारंग, अबीर, सावली चौघेजण एकत्र येणार का समोरासमोर आणि चौघांचं नातं काय आहे हे कळणार का, की चौघांचं नातं काय हे जगन्नाथ सगळ्यांच्या समोर आणणार का, की नियतीला अजून काहीतरी वेगळंच मान्य आहे. एवढा छान कार्यक्रम आहे, त्या छान कार्यक्रमात सगळं चांगलंच होणार की कुणी येऊन मिठाचा खडा टाकणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.